आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या रविवार दिनांक 25 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशोदेशीच्या श्रोत्यांशी संवाद साधणार आहे। हा या कार्यक्रमाचा 130वा भाग असेल। एनसीसी कॅडेट्स हे देशाच्या संरक्षण विभागातली दुसरी फळी असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय। ते आज दिल्लीत एनसीसीच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात कॅडेट्सना मार्गदर्शन करत होते। राष्ट्रीय छात्र सेना एनसीसी हा स्वतःची श्रेणीवर्धन करणारी कार्यशाळा असून एनसीसी कॅडेट्स हे देशाचं प्रतिबिंब असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी नमूद केलं। विदर्भ साहित्य संघाच्या निवडणूक प्रक्रियेत आपला कोणताही हस्तक्षेप किंवा सहभाग नसल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय। साहित्य संस्थांमध्ये राजकारण किंवा बाहेरील हस्तक्षेप होऊ नये ही आपली ठाम भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलंय। संघाच्या 100व्या वर्षानिमित्त सर्वानुमते अध्यक्ष आणि कार्यकारिणी निवडून साहित्य नाट्य चळवळीला नवी उभारी द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा जनसंपर्क कार्यक्रम उद्या 25 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलाय। खामला चौकाजवळील ज्युपिटर शाळेच्या बाजूला त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत हा कार्यक्रम होईल। या वेळेत मंत्री महोदय नागरिकांची लेखी निवेदनं स्वीकारतील। गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात बिनागुंडा इथं नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या पोलीस ठाण्याचं उद्घाटन नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। छत्तीसगड सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या या ठाण्यामुळे सीमावर्ती भागातील सुरक्षा अधिक बळकट होणार आहे। ऑपरेशन नार्कोस अंतर्गत नागपूर रेल्वे सुरक्षा बलानं हावडा मुंबई मेल एक्सप्रेसमध्ये कारवाई करत 60 किलो गांजा जप्त केला। 22 जानेवारी रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तपासणी दरम्यान कोच A1 मधील 6 बॅग्समध्ये अंमली पदार्थ आढळून आले। या प्रकरणी बिहार इथल्या 2 आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी GRP इतवारीकडे सुपूर्द करण्यात आला आहे। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। या पुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल। नमस्कार।